जय श्रीराम, जय गोमाता। आज दिनांक 8/1/2026 रोजी आम्ही नंदुरबार, जायखेडा, नाशिक गोरक्षक लाईव्ह आलो होतो। हे जे गोवंश आहे इथं गाडीत 10 गोवंश मावू शकत नाही। इथं 60-70 गोवंश दाटी वाटेने कोंबून भरलेले आणि पोलीस प्रशासन या गाड्यांना पास करत होतं, म्हणून आम्ही याचा जाहीर निषेध करत आहे। आमची आयजी साहेबांना, एसपी साहेबांना हात जोडून नम्र विनंती आहे, हे जे गाड्या पास करणारे जे गुन्हेगार होते यांना निलंबित करण्यात यावं। जय श्रीराम। आम्ही हा नॅशनल हायवे थांबवला आहे। आम्ही लाईव्ह घेतला होता, त्या पोस्टला कोणी ब्लॉक केला आहे की सत्यता लपवण्याच्या मागे हे जे सर्रास गुन्हेगार आहे हे लपवत आहे आणि आम्ही असे ज्या घटना आहेत वारंवार उघडकीस करत राहतो। कारण महाराष्ट्र सरकारने या मुख्यमंत्री साहेबांच्या कारकिर्दीमध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे आणि बघा त्या राज्यमातेचे कशा प्रकारे तस्करी हत्या चालू आहे। बघा रस्ता रोको आंदोलन डायरेक्ट पूर्ण उलटे बांधले। आपण जी निपाड पाट्यावर होती ना, निपाड पाट्यावर जशी पकडली तशीच हा असं काही आहे। हे पहा गोरक्षकांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे। बघा स्थानिक प्रशासन या क्षेत्रामध्ये किती इन्व्हॉल्व आहे। इतक्या प्रकारे गोवंशाची तस्करी चालू आहे महाराष्ट्रामध्ये, देशी गोवंशाची, आणि त्याला पास करण्याचे काम हे प्रशासन करत राहतं। हे पिंपळगाव पासून चांदवड एक्सप्रेस हायवेच्या मध्ये आम्ही हा विषयाला अडताळला आहे। जय श्रीराम, जय गोमाता।